आरीवर्कचा ब्लाऊज जितका सुंदर दिसतो तयार झाल्यानंतर, तितकाच तो किचकट शिवण्यासाठी. हा तुम्हालाही अनुभव असेलच नाही का? तर हा बघा ब्लाऊज आल्यापासून त्याचं काम चालूच आहे ॲडजस्टमेंट करणं. प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट आहेच आहे आणि हा साडीवरती आलेला रेडी ब्लाऊज आहे, तयार करून घेतलेला नाही. तर साडीसोबत आलेला हा डिझाईनचा ब्लाऊज आहे. त्यामुळे ह्याची डिझाइन कुठल्या कुठेच गेलेली आहे. अजिबात त्याला सेंटर नाही, काय नाही किंवा आपण तयार करून घेतलेला ब्लाऊज थोडाफार तरी करणारे काळजीपूर्वक करतात. पण रेडीमेड ब्लाऊज जो असतो, ब्लाऊज पीस आरी वर्कचा, त्याला कशीही डिझाइन कुठेही पांगवलेली असते वर्काने. हा अनुभव तुम्हाला येत असेल नाही का? तुम्ही जर हा ब्लाऊज शिवत असाल तर. आता ह्या बाहीची उंची आहे ती कमी आहे ब्लाऊजच्या, तरी ती ॲडजस्ट करायला लागते बघा. खाली मी अर्धा इंच सोडून कटिंग केलं होतं, तिथे मी टिप मारलेली आहे. दाब टिप मारलेली आहे आणि पुन्हा ह्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करताना वरून टिप मारू शकता किंवा आहे असं सोडू शकता. पण टिप माराल तर व्यवस्थित तिथं सेट होतं. कारण वर्क केल्यामुळे हा ब्लाऊज हेवी आहे आणि तिथे जर तुम्ही बाहीच्या दंडघेराच्या इथे टीप नाही मारली, तर ते ब्लाऊज घातल्यानंतर झोळ पडू शकतो. कारण अस्तर आणि ब्लाऊज मॅच होणार नाही. आता खालून टीप मारून घेतल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा सेंटर पकडून पिन लावलेले आहे. आता पिन लावल्यानंतर सुद्धा आपल्याला हे शिवताना बघा, हा मणी वगैरे दाब खाली येऊ नये ह्याची काळजी घ्यायची आहे. या बाजूला गॅप आहे डिझाईनच्या मध्ये, पण इकडे अजिबात गॅप नाही. आता हे जोडताना मी हे जोडून घेतलेलं आहे जेवढ्या पाव इंचच्या गॅपच्या भागामध्ये. पण हा ब्लाऊज तयार करताना स्लीव्हज तयार झाली ना, की आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. तो काय सांगते. कारण इकडे बघा गॅप जास्त आहे, तिकडे गॅप कमी आहे. आता हे झालं आपलं ब्लाऊजचे स्लीव्हज कटिंग केलेलं त्या पद्धतीने अस्तर जोडून. पण जेव्हा आता आपण दोन्ही स्लीव्हज, दोन्ही बाही एकत्र ठेवून व्यवस्थित सेट करू आणि पुढच्या भागाचा आर्म होल कटिंग करू, त्यावेळेला मात्र ही डिझाइन आहे मण्यांची, ती नक्कीच आपल्या शिलाईच्या इथे येणार आहे. म्हणजे काय? तर हे बघा इथे सेंटर काढून घेतला अस्तरच्या पार्टला आणि इथे आपल्याला आर्महोलची खोली द्यायची असते. त्यावेळेला मात्र हा पार्ट येणारच आहे.